त्याविषयी म्हणजे आणखीन एक डेब्यू करतोस का तू सिंगिंग मध्ये, काय त्याविषयी काय सांगशील? प्रोफेशनल सिंगरचाच आवाज असा. नमस्कार. आतली बातमी फुटली खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे. जसं विशाल सर म्हणाले की एक गोष्ट खूप मस्त आहे, आजची गोष्ट आहे आणि सर म्हटल्याप्रमाणे तो एक ना ड्रामा सस्पेन्स ह्युमर आहे. तो आउट अँड आउट कॉमेडी फिल्म नाही आहे. तर त्यात एक छान काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणजे मी प्रीतम कागणेचे आभार माने. तर या सिनेमात मी असावा म्हणून विशाल सर, अमन सर यांनी जेवढी मेहनत केली याच्यापेक्षा तिप्पट मेहनत तिने केली आहे. एक चांगली फिल्म आहे सिद्धू, तू प्लीज विशाल सरांना भेट, रोल खूप चांगला आहे. मी शूट करत होतो 3:30 लोणावळ्याला, तर ते विशाल सरांना भेट, गोष्ट मस्त आहे आणि मला वाटतं की तू ते करावीस. सो थँक्यू प्रीतम, एक चांगली भूमिका माझ्या वाट्याला या निमित्ताने आली, कारण गोष्ट कमाल आहे. आमचे जयनीश सर आणि विशाल सर यांचं विशेष कौतुक आहे, कारण त्यांच्या गोष्टीवर खूप प्रेम आहे. म्हणजे ज्या पद्धतीने नरेशन देतो ना आपण, त्या नरेशन मध्ये त्यांना अख्खी फिल्म दिसत होती की आम्हाला हे करायचंय, आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे त्या दोघांमुळे, आणि विशाल सर खूप मातब्बर माणूस आहे. तो शांत असला, कमी बोलले असले तरी नॉलेज प्रचंड आहे आणि त्याच्यासाठी वेगळा हॅट्स ऑफ आहे. कारण ही फिल्म ज्या दिव्यातून बनलेली आहे, ती रोलर कोस्टर राईड आहे त्या माणसासाठी, प्रोफेशनल, इमोशनल, पण सोमस गोवान सारखं त्या माणसाने आम्हाला बॅकिंग केलं, सगळ्यांना बॅकिंग केलं. आणि प्रोड्युसर म्हणून, डिरेक्टर म्हणून, रायटर म्हणून आणि आमचा मित्र म्हणून तो ठाम उभा राहिला. एकदम विशाल सरांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. आणि हा सिनेमा करण्यामागे माझं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे एकदम प्रीतमने मला या सिनेमात संधी दिली किंवा माझं नाव सुचवलं. ती या सिनेमात काम करत होतीच, पण हे दोन महत्वाची कारण आहेत या सिनेमात येण्यासाठी. कारण लहानपणापासून ज्यांची कामं पाहतोय, ज्यांच्या कामांबद्दल वाहवा बघतोय, रोहिणी मॅम आणि मोहन आगाशे सर, त्यांच्या बरोबरीने स्क्रीन शेअर करायला मिळणं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य नटाची खूप मोठी इच्छा होती. आणि एकांकिका स्पर्धा करत असताना किंवा सिनेमा करत असताना ही संधी मिळेल का आपल्याला. पण मराठी सिनेमा, मराठी थिएटर एवढं स्ट्रॉंग आहे की मला खरंच हा माझा मुवमेंट आहे जिथे मी वन ऑन वन मोहन सरांबरोबर बोलतोय, जिथे वन ऑन वन रोहिणी मॅम बरोबर बोलतोय आणि ते किती ईज आहे. त्यांचा अनुभव इतक्या वर्षाचा किती म्हणजे खूप खूप सांगत होते ते. म्हणजे मी किती केलं तरी सर 2 वाक्य बोलायचे आणि तिकडे तरी शांत व्हायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाल्यात. आणि हे दोन्ही मातब्बर कलाकार तुम्हाला सरप्राईज करणार आहेत या फिल्ममध्ये, कारण ही गोष्ट मस्त आहे. आणि या सिनेमाचा भाग करून घेतल्याबद्दल मी विशाल सर, अमन सर, संपूर्ण टीमला आतली बातमी फुटलीच्या थँक बोलतो. आणि ही जी माझी ऑनस्क्रीन मैत्रीण आहे ही कमाल आहे. ह्या मुलीने जे काम केलंय म्हणजे मला माहित नाही, पण माझ्या या सगळ्या सिनेमाच्या कारकिर्दीत एक तर गाडी पाहिजे किंवा लहान मुलं पाहिजे, त्याच्यावर माझं कनेक्शन खूप छान होतं. या सिनेमात गाडी आहे आणि लहान मुलगी आहे, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग ते कॅरेक्टर आहे. त्याबद्दल थँक्यू. आणि आता आज टीजर आहे, म्हणजे जास्तीत जास्त तेवढं सांगू शकतो, तेवढं बाकी तुम्ही बघालच. आणि ज्या गाण्याबद्दल बोललात ते परत विशाल सर आणि ऐकण्याचं, सिद्धू सर एक काहीतरी आलंय डोक्यात, मग ऐकवलं, सुने कैसा लगता है, बोललो सर येतो मैं गायगा. आणि ऐकणे सर थँक्यू. माझ्यासारखा आवाज तुम्ही जो काय पिचिंग करून वगैरे व्यवस्थित दाखवलाय. एक रॅप आहे आणि तो इंटरेस्टिंग रॅप आहे. आणि जसं म्हटल्याप्रमाणे विशाल सरांनी, ही एक कमर्शियल फिल्म आहे. तुमचं मनोरंजन सर्वतोपरी व्हावं म्हणून त्या गोष्टी आहेत. ड्रामा आहे, ऍक्शन आहे, इमोशन आहे, सगळं आहे. पण एक तुमचं मनोरंजन व्हावं, तुम्ही 2-2.5 तास येऊन तो छान फील घ्यावा, ह्या पद्धतीने ते गाणं आलेलं आहे. ते मला गायची संधी मिळाली, त्यामुळे माझ्या सिंगिंग करिअर मध्ये पण एक गाणं ऍड झालंय आणि ते गाणं गायला मला ऐकणार सर थँक्यू. आणि आपले विनायक ना, आपले चैतन्य सर, चैतन्य आमचे रायटर आहेत, गीतकार आहेत, जे जोरदार टाळ्या होते, कारण रायटर हे खूप महत्वाचे आहेत सिनेमासाठी, गाण्यासाठी. सो थँक्यू. आणि टीजर बघायला मी खूप उत्सुक आहे. तर थँक्यू.